हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? गाईज, आज होती आषाढी पहाट. तुम्ही बघू शकता विठ्ठलाला भेटण्यासाठी हे सगळेजण किती उत्सुक आहे. इतके दिवसाचा सगळा थकवा त्यांचा आजच्या दिवशी त्या विठ्ठलाचं मंदिर बघून त्या कळसाचं दर्शन घेऊन उतरणार होता. सो गाईज, इथे सगळे एन्जॉय वगैरे सगळेजण करत होते. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बायका बसून सुद्धा करत होत्या आणि थोड्या वेळाने त्या उभ्या पण राहिल्या होत्या. गाईज, हे महाराज बघा, इतके वयोवृद्ध लोक असतात. गाईज, तुम्ही विचार करू शकता, इतके लांब चालत येणं सोपं नाही आहे. गाईज, त्यानंतर हे बघा, हे कसं वाजवत आहेत. त्यानंतर इथं बायका सुद्धा एन्जॉय करत होत्या. गाईज, तर इथे जे टेंट आहे, तर हे सकाळी एक दीड वाजता उठले होते. गाईज, तर मग ही शूटिंग आहे. आता त्या पुढं चालल्या होत्या. गाईज, आय गेस इथे 3-4 वाजले असतील. गाईज, आता त्या पुढं चालल्या होत्या विठ्ठलाच्या दर्शनाला. सो गाईज, तुम्ही बघू शकता पंढरपूरच्या जवळजवळ इतकी गर्दी असते ना. गाईज, त्यानंतर यांनी गंगेमध्ये स्नान केलं. मग यांनी टिळा वगैरे लावला. पहिले मावशीने लावला, मग आजीने पण लावला आणि मग मम्मीने सुद्धा लावून घेतला. हे बघू शकता. गाईज, त्यानंतर त्यांना भेटले होते वासुदेव. आता हे वासुदेव खरे का वेशभूषा आहे असं दुसरं नाही सांगू शकत, पण आय गेस खरेच असतील. त्यानंतर हे फायनली मंदिर नाही, हे दुसरं आहे. त्याच्या जवळजवळचे मंदिर आहे. गाईज, तुम्ही बघू शकता. इथे सिक्युरिटीसाठी पण भरपूर असे लोक आहेत. गाईज, बघू शकता. हे जे येलो जॅकेट घातलेले आहेत ना, हे सिक्युरिटीसाठी, म्हणजे आपल्याला जर कुठं काही झालं त्यासाठी हे सगळे लोक असतात. तर इतकी गर्दी असते. गाईज, इथे तुम्ही एकदा गेलात ना, इथून पूर्ण तुम्हाला गर्दीचा अंदाज होईल. आता हे संतांच्या मंदिराकडे चालले होते. गाईज, इतक्या गर्दीमध्ये जर मी गेले असते ना, तर खरंच मी हरवले तर नक्कीच असते. गाईज, हे बघू शकता. इथे तर एकच झेंडा दिसतोय. गाईज, इतक्या पालखीने गाईज लोकच आहेत. इथे पोलीस सुद्धा असतात. गाईज, आपली सुरक्षा करण्यासाठी. तर इथे फोटोज वगैरे भरपूर लोकांनी काढले होते. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे संतांचे माहेर, आणि या संतांचे माहेर. किती छान असं फुलाने डेकोर केलेलं आहे. हे माहेर संतांचे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता गाईज पुढे आलेलं आहे. हे बघा, इथे सुद्धा लाइटिंग केलेली आहे. खूप छान दिसते. आज येणार होते फडणवीस साहेब. गाईज, तर इथून त्यांच्या येण्या जाण्यासाठी खूप अशी सजावट वगैरे केली होती. तर तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल की फडणवीस साहेब येताना. त्यांची व्हाईट कलरची गाडी आहे. गाईज, तुम्हाला दाखवेन. हे आता तुम्ही बघू शकता. ही जी ब्लॅक कलरची गाडी आहे. गाईज, ह्याच्यामध्ये ते मागे आहेत. हे बघा. गाईज, आता जी व्हाईट गाडी त्याच्यामध्ये ते असते, तेच आहे. पुढच्या सीटवर बसलेले आहेत. हे बघा, व्हाईट शर्ट घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही, कुर्ता घातलेला आहे. आणि मागे त्यांची आय गेस फॅमिली आहे. हे बघा, आय गेस त्यांची मागे फॅमिलीच आहे. त्यानंतर ही सिक्युरिटीच्या गाड्या वगैरे. त्यानंतर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्या नगरला यायला निघाल्या होत्या. तर मग जेव्हा त्यांची वारी होती पंढरीची, मग तिथे पण त्यांनी सेलिब्रेट केलं, साड्या वगैरे घातल्या. तर हे बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. मग मावशीने साडी
गाईज प्लीज मला सांगा, मी तुमच्यासाठी व्लॉग कशा प्रकारे करायची हे तुम्ही मला सांगितल्याशिवाय मला समजणार नाही इतकं. तर सो गाईज मी इतकंच म्हणेन, हा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.